उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय। पाहूयात। फडणवीस म्हणाले, शिवरायांचा अपमान करणाऱ्याला टकमक टोकावरून ढकलावं वाटतं, पण शहानेच एकेरी उल्लेख केल्याचं समजताच फडणवीस थांबले, असं उद्धव ठाकरे म्हणाले। पुढचं बोलण्याच्या आधी त्यांनी कोणतरी सांगितलं की अमित शहा त्यांच्याबद्दल एकेरी नावात बोललेत, शिवाजी महाराजांचा उल्लेख त्यांनी एकेरी नावात केलाय, मग थांबले। पण आपण लोकशाहीमध्ये, कारण माहिती आहे तुमच्या शेंड्या त्यांच्या हातात आहेत। मी भाजपला सोडलं पण हिंदुत्वाला नाही, मेलो तरी हिंदुत्व सोडू शकत नाही। शिवसेना सोबत नसती तर राम मंदिरापर्यंत पोहोचू शकला नसता, उद्धव ठाकरेंची टीका। काय कोणत्या तोंडाने तुम्ही आम्हाला सांगते की हिंदुत्व हिंदुत्व? मुळामध्ये तुमचं जे हिंदुत्व आहे ते बुरसटलेलं आम्हाला मान्य नाहीच आहे। तुम्हाला आम्ही सोडले, आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही। मी परत सांगतो, अमित शहाने लिहिलेलं शिवरायांवरील पुस्तक वाचल्यावर राऊतांना चक्कर येईल असं चंद्रकांत पाटील म्हणाले, पण हे बोलल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनाच चक्कर आली असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावलाय। पण हे बोलल्यानंतर मला पत्रकारांनी सांगितलं ते बोलले खरे, अमित शहाने पुस्तक लिहिलंय आणि स्वतः पाटलांना चक्कर आली। अरे काय बोललो आपण? अमित शहा लिहिणार आणि शिवाजी महाराजांवरती चक्कर येऊन पडले तिकडे चंद्रकांत पाटील। राजभवनाच्या परिसरामध्ये छत्रपती शिवरायांचं भव्य स्मारक उभारा, नाशिकमधील मेळाव्यातून उद्धव ठाकरे यांची मागणी। राज्यपालांना कुठेतरी तुम्ही करा शिफ्ट आणि राजभवनच्या जागी छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास सांगणार एक प्रचंड छान मोठं स्मारक तिकडे उभं करा, ही शिवसेनेची मागणी आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रापुरते सीमित नाहीतच, शिवरायांबद्दल खरंच आदर असेल तर शिवजयंतीला देशभर सुट्टी जाहीर करा, उद्धव ठाकरे यांचं आवाहन। अमित शहाजी, छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही सांगून कोणी महाराष्ट्रापुरतं सीमित ठेवेल नाही। महाराष्ट्र सगळीकडे पोहोचलेले, जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेले। खरोखर तुम्हाला जर का त्यांच्याबद्दल आदर असेल तर शिवजयंतीला देशभर सुट्टी जाहीर करा। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्धार मेळावा, मेळाव्यामध्ये दानवे खैरेंच्या पाया पडल्यामुळे वादही मिटला। अमित शहा, मोदी, फडणवीस आम्हाला हिंदुत्व शिकवतात, जो पापी पाखंडी असतो तो हिंदुत्व असल्याचा ढोंग करतो, संजय राऊतांची टीका। आम्हाला हिंदुत्व शिकवताय नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, तुम्ही कधी हिंदू झाला? जो जितका पापी, कपटी आणि पाखंडी असतो तो स्वतःला हिंदुत्ववादी असल्याचं ढोंग करतो। आमच्या शिबिरामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न, कुठे कधी काय करायचं याचं पंचांग भाजपचे लोक काढून बसतात, नाशिकमधील धार्मिक स्थळावरील कारवाईनंतर संजय राऊतांचा आरोप।